वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी नागपुरात शिवसेना शिंदे गटाचं हे आंदोलन आपण बघू शकतो। या ठिकाणी वाल्मिक कराडला प्रतिकात्मक फाशी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। वाल्मिक कराडचा पुतळा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि त्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। शिवसेना शिंदे गट आक्रमक आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येत जे काही आरोपी सहभागी होते त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी नागपुरातील महात्मा गांधी पुतळ्याच्या शेजारी हे आंदोलन केलं जात आहे आणि आक्रमक आहे शिवसेना। आपल्यासोबत सुरेशभाऊ, काय मागणी आहे यामध्ये? आमची मागणी सर्व शिवसेना पदाधिकारी नागपूर जिल्ह्यातील आज आम्ही जे आंदोलन करतोय याच्यामध्ये मागणी अशी आहे की महाराष्ट्राला हादरवून सोडणारं जे प्रकरण आहे मागच्या आपण 2-2.5 महिन्यापासून बघतोय की आपण भूतोन भविष्य अशा प्रकारची घटना बघितली। आज राज्यामध्ये या सगळ्या अशा गोष्टी मर्डर आणि भांडणं झगडे होतात असं नाही, पण या क्षुल्लक कारणावरून त्या संतोष देशमुख यांचा जीव गेला आणि ज्या प्रकारे त्यांची हत्या करण्यात आली अशा लोकांना जर कठोर शासन झालं नाही तर त्यांच्याकडे त्यांच्यासारखे विचारधारेची लोक या महाराष्ट्रामध्ये फोफावून येतील आणि म्हणून त्यांना या महाराष्ट्रामध्ये फाशी झाली पाहिजे। जे सगळे लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, जे लोक त्यांच्या खुनामध्ये इन्व्हॉल्व आहे त्या सर्वांना फाशी झाली पाहिजे। वाल्मिक कराडचा प्रतिकात्मक पुतळा तुम्ही तयार केला, त्याला फाशी दिलेली आहे, काय सांगायचं सरकारला? आमची हीच मागणी आहे की सरकार कोणाचंही असो, आज महायुतीचं सरकार आहे, कुठलंही सरकार असो, पण ही औरंगजेब गेला परंतु ह्या नीच अवलादी इथे अजूनही जिवंत आहे आणि यांना ठेचून मारायलाच पाहिजे आणि याला फाशी दिलीच पाहिजे। पण फाशी पण हा शब्द कमी पडतो। याला जसं संत देशमुखला यांना रोज मरण यातना दिला त्या पद्धतीचा याला मरण यातना दिलं पाहिजे। याला जे आपण म्हणतो श्वानाचं ज्यांनी मूत पाजायला पाहिजे। आमची ही मागणी आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी वाल्मिक कराडचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून फाशी देण्यात आलेली आहे। आक्रमक आहे शिवसेना। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।